सुनिश्चितार्थाः संन्यासयोगात् यतयः शुद्धसत्त्वाः ते ब्रह्मलोकेषु परान्तकाले परामृतात् परिमुच्यन्ति सर्वेः. म्हणजे काय? ज्यांना या सगळ्या मायेतून मुक्त होऊन, मायेतून मुक्त म्हणजे विचारांनी अलिप्त होऊन उपनिषदांचा विषय कळलेला आहे, निश्चितपणे हा गर्भितार्थ समजलेला आहे, असे लोक मनाने नक्कीच शुद्ध असणार. आणि नुसते शुद्ध नाही तर आत्मनिग्रही. ह्याच्यातून आपल्याला कळलं आहे की आपण आपल्या अंगी काय गुण असायला पाहिजेत. एकतर मोह नाही म्हणजे काय, कोणती फार मोठी गोष्ट नाही, फक्त त्याच्यात काही अडकायचं नाही, सगळं करायचं, त्यातनं बाहेर पडायचं. दुसरं म्हणजे त्यामुळे झालंय असं की मन शुद्ध झालंय. कशात तरी अडकणं म्हणजे चिंता, वासना, भय, राग, द्वेष, कशातच अडकत नाही. मन शुद्ध झालं आणि आत्मनिग्रह, चुटकीसरशी आत्मतत्व कधीच मिळणार नाही आहे. तर आपल्याला कळेल की आत्मनिग्रह, दृढ निश्चय पाहिजे आणि आजपासून नॉनस्टॉप करायला सुरुवात केली पाहिजे. मग ते नक्की प्राप्त होईल. कोणत्याही गोष्टीच्या प्रॅक्टिसनी ते आपल्याला प्राप्त होतं. आणि म्हणून अशा रीतीने आपण दृढनिश्चय ठेवायचा. मग आपल्याला मोक्षप्राप्ती होईल. असा मागचा श्लोक होता झालेला. आता पुढे आपण बघणार आहोत. विविक्त देशेच सुखासनस्थः शुचिः समग्रीव शिरशरीरः अत्याश्रमस्थः सकलेन्द्रियाणि निस्तथ्य भवत्या स्वगुरुं प्रणम्य हृत्पुण्डरीकं विरजं विशुद्धं विचिन्त्य मध्ये विशदं विशोकम. काय काय म्हणतायत? विविक्त देशे सुखासनस्थः. कसं आपण ध्यानाला सुद्धा कसं बसतो, तसं मनामध्ये सुद्धा एक जागा स्थिर करून, दृढ करून तिथे सुरू केलं पाहिजे. सुरू करायचं म्हटलं की मन शांत, सगळ्या लाटा बंद, असं झालं पाहिजे. विविक्त देशे, एकांत जागा आहे, एकांताची जागा आहे. सुखासनस्थः म्हणजे सुखासनात बसून एकांत जागी
सुखासनात बसून शुची समग्रीव शिरशरीर शुद्ध होऊन आणि कसं बसायचं आहे मग? एकांत जागी. आत्ता आपण मेडिटेशन केलं ना, त्याचंच हे वर्णन आहे. एकांत जागी सुखासनात बसायचं आहे. शुचिही म्हणजे शुद्ध आपलं मन होतं. समग्रीव शिरशरीर मान सम म्हणजे एका पातळीत, ग्रीव म्हणजे ग्रीवा मान, शिरहा डोकं आणि शरीर शक्यतोवर बसताना आपलं आसन कसं पाहिजे? मान, डोकं आणि शरीर हे साधारणपणे एका सरळ रेषेत पाहिजे. कारण आपण बऱ्याच वेळा वाकून बसतो ना, कुठे पाठ दुखते कुठे काय. शक्यतोवर म्हणजे तुम्ही जर टेकून बसायचं म्हटलं तर टेकणं पण तिरकं नको. आता ह्याच्यात सांगण्याचा हा उद्देश आहे की ज्यावेळी आपण श्वास घेतो ना, तो श्वास असं सरळ जर वर गेला तर तो सहस्रार चक्रामध्ये अत्यंत सहजपणे जातो. या श्वासाचाच खेळ आहे सगळा, माहिती का? तो श्वास सहस्रार चक्रापर्यंत आणि मनात कोणतेही विचार नाही असा तो आपल्याला शुद्ध करत जातो. एक झाडू मारला की कसं सगळं स्वच्छ होते खोली, तसा कुठलाही आपला शरीराचा अडथळा न येता सरळ मार्ग जो आहे श्वासाचा, म्हणजे खूप शरीराला ताण देऊन तुम्ही असं करू नका की तू उद्या पाठ दुखायला लागली, कोणाची मान दुखायला लागली. पण शक्यतोवर जरी टेकून बसायचं तरी सरळ टेकून बसायचं, म्हणजे त्यांनी सांगितलेली अट थोडीफार पूर्ण करता येईल. मान, डोकं आणि अख्खं सगळं शरीर हे एका सरळ रेषेत, न टेकता वगैरे बसा असं नाही म्हणणं. ताण द्या शरीराला तर मग होणारच नाही ध्यान. हे सगळं एका सरळ रेषेत आलं की तो जो आपण श्वास घेतो किंवा आपण श्वास सोडतो, विशेषतः दीर्घ श्वासामध्ये श्वास घेतल्यानंतर तो हळू जे सोडतो, तर सोडण्यामध्ये नुसताच का कार्बन डायऑक्साईड बाहेर जातो? नाही, तर सगळ्या आतल्या अशुद्धी बाहेर जातात. विचारांच्या अशुद्धी, सगळे विषारी पदार्थ बाहेर जातात शरीरातून. ह्या ध्यानाचा एवढ्याचसाठी फायदा आहे. म्हणून काय करायचं आहे? समग्रीव शिरशरीर म्हणजे मान, डोकं आणि शरीर एका सरळ रेषेत. फार वेळ नाही जमलं, मध्ये 5 मिनटं 2 मिनटं जमलं तरी बास ना. अजिबात न जमण्यापेक्षा असं बरं आहे ना, आपल्याला थोडी तरी साफसफाई होईल. नंतर काय आहे? अत्याश्रमस्थ सकलेंद्रियाणी अत्याश्रमस्थ अति आश्रम
अति आश्रम म्हणजे काय? हे जे 4 आश्रम आहेत, वर्णाश्रम, हां, त्यातला अति आश्रम म्हणजे एकतर आश्रमांच्या अतीत म्हणा किंवा उच्च आश्रम म्हणजे संन्यासाश्रम. हां, तो संन्यास म्हणजे काय? संन्यास ह्याचा अर्थ सगळ्या मोहातून फक्त ध्यानाच्या वेळी तरी हे जमलंच पाहिजे. म्हणजे ते सूत्र सांगतायत ते ध्यानाचं, की हे काही असा कोणी भगवी वस्त्र घातलेला संन्यासीच करू शकतो असं नाही त्यांचं म्हणणं. अति आश्रमस्थ हा म्हणजे ज्यांनी संन्यास आश्रम धारण केलाय मनामध्ये, ते ध्यान चालू असताना ज्यांनी संन्यास घेतलाय मनामध्ये म्हणजे काय? संन्यास, सर्वांपासून सगळ्या मोहांपासून तो दूर झालाय. शरीर म्हणजे मी यासुद्धा मोहापासून तो दूर झालाय. आणि अशा अवस्थेत सकलेंद्रियाणि निश्चय, सगळी इंद्रिय, सकलेंद्रियाणि निरुद्ध्य निश्चय, निश्चय करून सगळी इंद्रियांचा निरोध म्हणजे त्यांना कंट्रोलमध्ये ठेवलं सगळ्या इंद्रियांना. म्हणजेच काय? तो कुठल्या डोळ्यांनी पाहत नाही आहे, नाकानी कुठले श्वास घेत नाही पदार्थांचे इकडचे तिकडचे, आणि श्रवण करत नाही आहे काही, शांत बसला आहे. आणि मन कसं आहे? मन संन्यासी झालं आहे आणि इंद्रिय बंद पडली आहेत आता त्याची, डोळे मिटलेले आहेत. हां, मनात कोणताही मोह नाही आहे. आता काय करतोय तो? मागे म्हटल्याप्रमाणे मनात काही ना काहीतरी तर असावंच लागतं, रिकामं मन सैतानाचं घर. मग आता तो काय करतोय? तर सद्गुरुं भक्त्या प्रणम्य, म्हणजे आपल्या सद्गुरूला तो भक्तिभावानी प्रणाम करून, प्रणम्य प्रणाम करून. कारण आता त्यांनी काय केलंय? मनातले इतर विचार काढून टाकलेत, कशाबद्दल आसक्ती नाही आहे आता त्याला. म्हणजेच काय करतोय तो? अति आश्रमस्थ हा आहे तो, संन्यासाश्रम धारण केलाय मनाने. त्यानंतर इंद्रिय सगळी ताब्यात ठेवली आहेत, इंद्रियांमध्ये विकार नाहीत, ते बाह्य जग पाहणं इंद्रियांनी सोडून दिलेलं आहे. आणि मग तो काय करतोय? अशा वेळेस रिकामं ठेवत नाही आहे मन, नाहीतर ते बसूच देणार नाही. अशा वेळेस तो मनामध्ये गुरुला नमस्कार करून मोठ्या भक्तिभावाने, की हे गुरु, तुमच्याशिवाय माझं कोणी कल्याण करणार नाही, माझी पूर्ण श्रद्धा आहे, तुम्ही मला आत्मप्राप्ती करून द्याल, तुम्ही मला या मार्गावर न्याल, तुम्ही मला पूर्णपणे आत्मस्वरूपाची जाणीव करून द्याल. केवळ तुमच्या आशीर्वादाने हे शक्य आहे, असं गुरुला अगदी अतिशय भक्तिभावाने तो म्हणतोय. हत्पुंडरीकम मध्ये म्हणजे निर्मळ, शुद्ध, स्वच्छ, शोकरहित, विचिंत्य म्हणजे ध्यान करावं, असं ध्यान करावं. अतिशय सुंदर. आणि हा आपण श्लोक घेणार आहोत
हे मी बघितलंही नव्हतं. मी म्हटलं आज खूप दिवसानं पण जॉईन केलं आहे, तर ध्यान करून घेऊ. अतिशय जवळ नेणारा हा श्लोक आहे. काय म्हणतात ते, गडबड गोंधळ जिथे काहीही नाही आहे, हो की नाही, नाही का, विविक्त देशे, अगदी एकांत, म्हणजे इतका एकांत, इतकं शांत. पूर्वी लोक बघा तपोवनात जायचे. आता आपल्याला तशी सेफ्टी नाही आहे कुठे तपोवनात. शेजारी बागा पण आहेत, बागेत जाता येईल का रात्री तप करायला? पूर्वी इतकं हे होतं ना, शुद्ध सगळं वातावरण होतं ना. गडबड गोंधळ जिथे नाही आहे अशा जागेमध्ये सुखासनात बसायचं आणि गुरुचं ध्यान करायचं. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. स्वतःचा शोध जर लावायचा असेल आपल्याला, आपल्याला जर स्वतःचा शोध लावायचा आहे, आत्मप्राप्तीचं ध्यान करायचं आहे, आत्मसंशोधन करायचं आहे, आत्मविश्लेषण करायचं आहे. मी म्हणजे कोण आहे हे सतत चिंतनानेच आपल्याला कळणार आहे. त्याच्यासाठी एकांतवास हवा आहे. मनाला ती सूक्ष्मता येण्यासाठी क्षेत्राला म्हणजे काय, तर आपल्या शरीराला सुद्धा सूक्ष्मता, म्हणजे शरीर हलवायचं नाही आहे, शरीरालाही स्थिरता आली पाहिजे, मग मनालाही स्थिरता आली पाहिजे. संपूर्ण विचार निघून गेले पाहिजेत मनातून. आणि दृढ निश्चय की मला हे करायचं म्हणजे करायचंच आहे, दुसरं मला काहीही करायचं नाही. अशा स्थितीत बसावं म्हणजे ध्यान होईल, असा उपदेश केलेला आहे. शरीराची अवस्था कशी पाहिजे, सुखासन अवस्था. शांत जागा निवडली आहे. बाह्य जगतात जे आपल्याला गोष्टी नेऊन पोहोचवतात तिथून खूप दूर, बाह्य जगतातली एकही गोष्ट आपल्याला अस्वस्थ करत नाही अशा शांत जागी. कारण आधी सत्यामध्ये ध्यानस्थ होण्यासाठी मन लवकर तयार होत नाही. त्यातून ते जर खूप एकांत वाचत गेलं तर ते सहज तयार होतं. म्हणून ही काळजी घ्यायची आहे. अशा ठिकाणी ध्यानस्थ झालं पाहिजे, ध्यानाला बसलं पाहिजे.
आणि ही अवस्था कशी पाहिजे? सहज. सहज अवस्था म्हणजे काय? आपल्या अवयवांना मुंग्या यायला नको, बधीरपणा यायला नको, आपल्या कुठल्याही अवयवावर जडत्व यायला नको, भार यायला नको. आणि ते अवयव हे त्या ठरलेल्या 10 मिनिट, 15 मिनिट, अर्धा तास याच्या आधी हलवायची गरज पडता कामा नाही. अशा सुखासनात कुठेही भार येऊ द्यायचा नाही, असं बसावं. आणि सुखासनात बसलं की हळूहळू शरीर शिथिल होत जातं. जसजसं आपण म्हणजे दीर्घ श्वास घेतो किंवा देवतेचं जप करून त्याच्या सगुणाचं ध्यान करतो, तसतसं शरीर हळूहळू हळूहळू शिथिल होत जातं. मग मनाने जे आपल्याला बांधलंय त्या मनाच्या बंधनातून सुद्धा आपण सुटून जातो. का माहिती आहे? शरीराच्या शांत होण्यामुळे. मनाची सुद्धा बंधनं तुटू लागतात. नेहमीचं आपलं जे बोलणं आहे ते सुद्धा अतिशय नम्रपणाचं होतं. नेहमीचं बोलणं सुद्धा आपलं नम्रपणाचं होतं. समोर परमेश्वरच आहे असं आपल्याला वाटायला लागतं. हे केवळ आपलं मन शुद्ध झाल्यामुळे. आणि ते शरीर ताठ ठेवणं, श्वासाचं तर मी सांगितलंच, पण श्वासाचा प्रवास शरीरातून उत्तम झाला शरीर ताठ ठेवण्यामुळे एकदा, असं 24 तासातून दरवेळी एकदा हा प्रवास जर श्वासाचा उत्तम झाला, मेंदूपासून ते खालच्या अवयवांपर्यंत असा हा श्वासरूपी वायू असा आपण म्हणतो ना, की तुम्हाला हे तर पटेलच की समोरासमोर दारं खिडक्या असावी म्हणजे शुद्ध मोकळी हवा ये जा करते, म्हणून समोरासमोरची दारं उघडायची म्हणजे खूप हवेशीर घर राहतं असं म्हणतात. तसं हे आहे. ताठ जर बसलं काही काळ, काही क्षण, 1 किंवा 2 श्वास जाईपर्यंत जरी आपल्याला जमलं तरीसुद्धा श्वासाची ये जा ही अत्यंत सुखरूप जर झाली तर एक अत्यंत महत्त्वाचं सांगितलं आहे, ते म्हणजे आपल्या मानसिक आणि बौद्धिक ताकदीमध्ये खूप वाढ होते.
खूपच वाढ होते. तसं या चरणामध्ये बरंच काही सांगण्यासारखं आहे. आपण आता ते सोमवारच्या पाठात सांगूया. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि